नमस्कार, विनायक गायत स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या घटकातील कवितेचे कोणते कोणते रस आहेत आणि त्यांचे स्थायी भाव कोणते कोणते आहेत आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना कोणत्या कोणत्या आहेत तर ते पाहणार आहोत। तर पहिला जो रस आहे तो आहे शृंगार रस आणि यातून व्यक्त होणारी भावना कोणती आहे? प्रेम किंवा प्रीतीची आणि त्याचा स्थायी भाव आहे रती। आपल्याला परीक्षेमध्ये हे तीनही प्रश्न म्हणजे तीनही घटकांवरील प्रश्न विचारले जाऊ शकतात। शृंगार रसातून व्यक्त होणारा स्थायी भाव कोणता आहे आणि त्याची भावना कोणती आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा रती हा स्थायी भाव असणारा रस कोणता असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला त्याचा स्थायी भाव आणि त्याची भावना आणि त्या रसाचं नाव माहित असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा जो रस आहे तो आहे वीर रस। याची भावना ऊर्जा आहे आणि स्थायी भाव उत्साह हा आहे। त्यानंतर तिसरा करुण रस, त्याची भावना दुःखाची आहे आणि स्थायी भाव कशाचा आहे तर तो आहे शोक। त्यानंतर रौद्र रस, राग किंवा चीड आणि स्थायी भाव क्रोध। त्यानंतर भयानक रस, याची भावना आहे भीतीची आणि स्थायी भाव कशाचा आहे तर तो आहे भयाचा। त्यानंतर अद्भुत रस, यामध्ये आश्चर्य किंवा नवल ही त्याची भावना आहे आणि स्थायी भाव विस्मय। त्यानंतर हास्य रस, भावना सुख आनंदाची आणि स्थायी भाव हास किंवा हास्य। त्यानंतर बीभत्स रस, याची भावना घृणा किंवा किळस आणि जुगुप्सा हा त्याचा स्थायी भाव आहे। आणि शेवटचा जो रस आहे तो आहे शांत रस, त्याची भावना आहे शांती आणि स्थायी भाव आहे शम। अशा प्रकारे हे जे आहेत कवितेचे एकूण 9 रस आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या भावना आणि त्याचे वेगवेगळे स्थायी भाव आहेत। आपल्याला परीक्षेमध्ये स्थायी भाव विचारला जाऊ शकतो, त्याची भावना विचारला जाऊ शकते किंवा रस विचारला जाऊ शकतो, किंवा आपल्याला काही कवितेच्या ओळी देखील दिलेल्या असतात आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न या कवितेच्या माध्यमातून कवीने कोणत्या रसाचे वर्णन केलेले आहे असा देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला जर त्यांचे रस, त्यांचे नाव आणि त्यांच्यातून कोणत्या भावना व्यक्त होतात आणि त्यांचे स्थायी भाव कोणते कोणते आहेत हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला विचारले गेलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देता येईल। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील राज्यस्तरीय सर्व स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।